सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। कुडाळ आणि सिंधुदुर्ग स्थानकादरम्यान अचानक जनावरे रेल्वे रुळावर आल्याने मडगावच्या दिशेने जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला भीषण अपघात झाला। या अपघातात जनावरांचा मृत्यू झालाच, परंतु एक जनावर ओव्हरहेड विद्युत खांबाला जोरात धडकल्याने रेल्वेची विद्युत यंत्रणा पूर्णपणे कोलमडली। या घटनेमुळे कोकण रेल्वेची वाहतूक सलग 3.5 तास ठप्प झाली होती, ज्यामुळे प्रवाशांचे विशेषतः आंगणेवाडी जत्रेला आलेल्या भाविकांचे प्रचंड हाल झाले। मुंबईहून मडगावच्या दिशेने जाणारी वंदे भारत एक्सप्रेस सकाळी 11:30च्या सुमारास कुडाळजवळ आली असता अचानक ट्रॅकवर बैल आणि म्हैस आली। गाडीचा वेग जास्त असल्याने त्यांना जोरदार धडक बसली। या धडकेत एक म्हैस ओव्हरहेड विद्युत वाहिनीच्या खांबाला जाऊन आपटली, ज्यामुळे खांब वाकला आणि विजेच्या तारा खाली आल्या। यामुळे कुडाळपासून मडगावच्या दिशेने जाणारा वीज पुरवठा खंडित झाला आणि सर्व गाड्या जिथल्या तिथे थांबल्या। घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने हालचाली सुरू केल्या। दुपारी 2 वाजेच्या सुमारास डिझेल इंजिन जोडून वंदे भारत एक्सप्रेसला घटनास्थळावरून हलविण्यात आले। त्यानंतर तांत्रिक कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करून विद्युत वाहिनीची दुरुस्ती केली। दुपारी 3:05 वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर रेल्वे वाहतूक पुन्हा सुरळीत झाली। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।